कोर्टात गेली म्हणून घटस्फोट होत नाही, तर नाकावर घट्ट चिटकून बसलेला इगोचा फुगा फुटत नाही. आणि हा इगोचा फुगा बाजूला ठेवणं शक्य होत नाही. कारण का? तर नातेवाईकाचा हस्तक्षेप. नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव, कायदा व्हिजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण पुरुष आणि महिलांची चूक कुठे होते, कोर्टात केस कधी येते आणि कोर्टामुळे घटस्फोट होतात का, घटस्फोट होण्याची खरे कारण काय आहेत आणि घटस्फोट टाळता येतो का, हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम थोडक्यात 30 सेकंदामध्ये घटस्फोट म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. पती पत्नीचं वैवाहिक नातं कायदेशीररित्या संपवणं म्हणजे घटस्फोट. पण एक लक्षात ठेवा, घटस्फोट हा अचानक होत नाही, तो हळूहळू तयार होतो. घटस्फोट हा कोर्टामुळे झाला असं म्हणणं हा गैरसमज आहे. खूप लोक म्हणतात की वकिलांनी भडकवलं, वकिलांनी त्याला किंवा तिला भडकवलं, कोर्टामुळे संसार तुटला. हे अजिबात खरं नाही. पण सत्य असं आहे की कोर्ट फक्त आधी मोडलेल्या नात्याला कायदेशीर शिक्का मारतात. घटस्फोट होण्याचं सर्वात मोठं कारण क्रमांक 1 जर आपण शोधलं तर लक्षात येईल की पती पत्नी मधील संवाद संपतो, उभयतांमधील बोलणं बंद होतं, दोन्ही दाम्पत्य एकमेकांशी समजून घेणं थांबवतात आणि मग तू बदलली आहेस, तू बदलला आहे, मी बदललो आहे, तुला काहीच फरक पडत नाही, इथून घटस्फोटाची सुरुवात होते. आता घटस्फोट होण्याचं कारण क्रमांक 2 विश्वास तुटणं, नात्यात एकमेकांना संशयाच्या नजरेनं पाहणं, खोटं बोलणं, दोघांपैकी कोणाची तरी त्रयस्थ व्यक्तीबरोबर अफेअर सुरू होणं, मोबाईल लपवणं, हे विश्वास तुटण्याचं खरं कारण आहे. एकदा का विश्वास तुटला की कोर्टात जाण्याची गरजच उरत नाही, आधीच नातं संपलेलं असतं. घटस्फोट होण्याचं कारण क्रमांक 3 मुलीचे आई वडील, बहिणी भाऊ यांच्यात रोजच्या रोज फोन लावून होणाऱ्या हस्तक्षेपामुळे संसार उद्ध्वस्त होण्याचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. नवीन पती पत्नीचं लग्न झालं, पती आपल्या पत्नीला घरी ठेवून आपल्या जॉबवर कामावर गेला असता पत्नी काय करते तर कायमची फोनवर बोलत असते. आईचा फोन, बहिणीचा फोन, भावाचा फोन, मामाचा फोन, नात्यातील अजून कोणाचा तरी फोन चालूच. अरे तिला संसार करू द्या. दोघांच्या पती पत्नीच्या नात्यात होणारी नातेवाईकाची ढवळाढवळ, सततचा हस्तक्षेप, टोमणे, तुलना करणे, ह्या कारणामुळे दोघे पती पत्नी एकमेकांच्या विरोधात उभं राहण्यासाठी तयार होतात. ह्याच नातेवाईकांची ढवळाढवळ कारणीभूत आहे. घटस्फोट होण्याचं खरं कारण क्रमांक 4 आर्थिक तणाव. पैसा कमी असणं नव्हे, पैशावरून होणारे वाद, कमाई, खर्च, जबाबदाऱ्या यावरून नातं हळूहळू तुटायला लागतं. आता खरं कारण क्रमांक 5 आदराचा अभाव. नेहमी पतीला वाटत असतं की पत्नीने आपल्याला आदर दिला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. मारहाण नेहमीच शारीरिक असते असंही नाही. पतीची जबाबदारी पत्नीने पूर्ण केली पाहिजे आणि पतीची जबाबदारी पतीने पूर्ण केली पाहिजे, तर घटस्फोट होण्याची शक्यताच उरत नाही. अपमान करणं, एकमेकांना दुर्लक्ष करणं हा सुद्धा एक प्रकारचा छळच आहे. कोर्ट कधी मध्ये येतं तर जेव्हा छळ होतो, जेव्हा हिंसा होते, जेव्हा अशी फसवणूक होते, यात वाचण्याची शक्यता राहत नाही, तेव्हा कोर्ट संरक्षणाचा मार्ग ठरतं आणि घटस्फोट घेण्यासाठी दोन्ही पार्ट्यांचे नातेवाईक तयार होतात. पण आता प्रश्न पडतो की हा जो घटस्फोट आहे टाळता येतो का? तर याचे उत्तर आहे हो. अनेक वेळा वेळेत संवाद न होणे, नाकावर घट्ट चिटकून बसलेला इगोचा फुगा फुटतच नाही आणि हा इगोचा फुगा बाजूला ठेवणं जमतही नाही. कारण का? तर नातेवाईकाचा हस्तक्षेप. ह्या सगळ्या कारणावरून जेव्हा नातच विषारी होतं तेव्हा घटस्फोट हा शेवटचा योग्य निर्णय असू शकतो. कोर्ट घटस्फोट घडून आणत नाही. कायदा नातं तोडण्यासाठी नाही, तर योग्य सल्ला आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहे. आतापर्यंत जे मी घटस्फोटाची कारणं सांगितली आहेत, तर हीच कारणं घटस्फोटासाठी कारणीभूत आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कोणाचं तरी घर वाचू शकतं. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लग्न, घटस्फोट, DV यावर जर काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.